Welcome all, I am Mayur Jagdade and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 5 बघत आहोत दॅट इज फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर किंवा सिंगल फेज इंडक्शन मोटर. प्रिव्हियस लेक्चरला आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरचे जे काही डिफरंट टाइप्स आहेत कॅपॅसिटर स्टार्ट मोटर असेल तुमची कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर असेल स्प्लिट फेज इंडक्शन मोटर असेल हे काय आपण टाइप्स आपण बघितलं होतो. त्यामध्ये लास्ट टाइप राहतो तुमचा शेडेड पोल इंडक्शन मोटर, तो आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, नाव काय बघा, शेडेड पोल म्हणजे पोल काय असणार तुमचं शेडेड केलेलं, म्हणजे शेड म्हणजे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर कन्स्ट्रक्शन डायग्राम इथं तुमच्या समोर आहे बघा. त्यामध्ये काय केले बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असाल तर या ठिकाणी तुम्हाला एक एक्स्ट्रा वाइंडिंग दिसेल. ठीक आहे, तुमच्या पोलला काय केलंय ते खाच मारल्या आणि या ठिकाणी काय केलं एक्स्ट्रा वाइंडिंग आहे. ठीक आहे, हे तुम्हाला दिसेल बघा. या ठिकाणी काय केलं एक्स्ट्रा वाइंडिंग केलं आणि ती कशाला कनेक्ट केली की तुमच्या स्टेटर वाइंडिंगला कनेक्ट केलं आणि याला काय दिलं आपण सिंगल फेज एसी सप्लाय. हा मध्ये कुठला आहे तुमचा तुमचा रोटर आहे. ठीक आहे, स्क्विरल केज मोटर सॉरी रोटर आहे. इट हॅज स्क्विरल केज रोटर. रोटर कसला हा स्क्विरल केज. Every stator pole is divided into two parts by keeping a small slit in the pole face, and the smaller portion is covered with the thick short circulated copper wire called copper band or shading band. काय सांगितलं त्यांनी, जे तुमचे पोल्स आहेत ना त्या पोलला काय केले खाच मारले, त्या पोलला काय केले एक बारीक खाच मारल्या आणि त्या खाचीमध्ये काय केलं आपण वाइंडिंग तुमची थिक वायरची काय केलं वाइंडिंग प्लेस केली. दोन्ही खाचीत काय केलं आपण ती वायर किंवा कॉपर तुमची वाइंडिंग करून घेतलेली. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल बघा. हे तुमचं काय बघा एक शेड टाइप काय केलं तुमचं वाइंडिंग इथं तुमच्या पोलवरती केलेलं आहे. तुमचं जे काय फील्ड वाइंडिंग आहे ते असणारच या ठिकाणी. ठीक आहे, हे वाइंडिंग पण असणारच म्हणजे इथे तुमचे दोन वाइंडिंग्स आहेत बघा, हे पहिलं हा दुसरा, म्हणजे दोन वाइंडिंग्स आले म्हणजे तुमची मोटर काय होणार इथं सेल्फ स्टार्ट होणार. तर ते कसे होते काय होते आपण बघूया. When stator winding carries current, the main pole produces flux phi. या तुमचं जे काही स्टेटर वाइंडिंग असणार या ठिकाणचं त्याला सप्लाय दिल्यानंतर यामध्ये कुठला फ्लक्स तयार होणार तुमचा फाय, जे मेन फ्लक्स आहेत ते तयार होणार. This flux linked with the shading band, and this band act as a shorted secondary, stator winding being its primary. Circulating current induced in the band produce another flux. तुमचं काय होणार आहे या ठिकाणी तुमचं काय दुसरी वाइंडिंग आहे ना किंवा शेडेड वाइंडिंग आहे, ह्यामध्ये पण काय होणार तुमचं फ्लक्स क्रिएट होणार. ते कुठलं असणार तुमचं फाय यस, यामध्ये पण काय होणार तुमचे फ्लक्स प्रोड्यूस होणार आहेत, कारण की ह्यामध्ये पण करंट प्रोड्यूस होणार फ्लक्स कट झाल्यामुळं आणि त्या करंटमुळे परत त्यामध्ये काय होणार आहे फ्लक्स तयार होणार आहे. At instant t1 current is increasing, the induced EMF tries to opposite the flux phi s opposite it, and resultant flux is in unshaded part. ठीक आहे, सुरुवातीला काय होणार तुमचं सेम तुम्ही काय करा वेव्हफॉर्म लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा करंट स्टार्ट व्हायला चालू होईल त्यावेळेला काय असणार आहे तुमचं करंट काय असणार स्मॉल असणार आहे, पण इन ऍडिशन मध्ये तुमचं काय असणार आहे शेडेड पोलचं फ्लक्स पण असणार आहेत ना, त्यामुळे काय होईल तुमचा काहीतरी दुसरा फ्लक्स तयार होईल, तो कुठला असणार आहे फाय एस, आणि त्यामुळे काय होणार आहे हा त्याला अपोज करायला जाणार आहे म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहे ना, त्यामुळे काय होणार आहे तुमचा जे काही फ्लक्स असतील मॅक्झिमम फ्लक्स किंवा ज्यावर तुमची मोटर तो कुठला असणार आहे तुमचा फाय एस. ठीक आहे, सुरुवातीला तुमचं कुठला असणार आहे फाय एस, यावर तुमची मोटर काय होणार आहे ऑपरेट होणार आहे. At instant t2 current almost constant, induced EMF and flux phi are negligible. Result of flux is almost at the center of the pole.
thus it has shifted its position. म्हणजे काय होणार आहे, T2 इन्स्टंटला काय होणार, तुमचा करंट मॅक्झिमम असणार आहे ना, त्यावेळी तुमचा जो फायस असणार आहे तो काय असणार आहे, निग्लिजिबल किंवा मिनिमम असणार आहे. त्यामुळे तुमचं जे काय पोझिशन आहे ती कशावरती शिफ्ट होणार आहे, रनिंगची तुमच्या मेन वाइंडिंग वर शिफ्ट होणार आहे. परत तो काय होणार आहे, टीटीला कमी होणार, त्यावेळी तुमचं काय असणार आहे, फायस मॅक्झिमम असणार आहे. त्या कंडिशनला परत तुमची मोटर कशावर अपलोड होणार आहे, फायस फ्लक्सवर. परत तुमची हे समजतंय बघा, तुम्हाला एक सिंपल कसं आहे, मी तुम्हाला वेव्हफॉर्म का दाखवतो, वेव्हफॉर्म वर तुम्हाला लगेच समजेल. ओके, सपोज या माझे दोन काय वेव्हफॉर्म्स आहेत. ओके, ह्या कंडिशनला काय असणार आहे, तुमचं फायस वर काय असणार आहे, तुमची मोटर वर्किंग असणार आहे. ह्या कंडिशनला तुमची फायम फ्लक्स वर मोटरची कंडिशन वर्किंग असणार आहे. त्यानंतर परत तो कशावर शिफ्ट होणार आहे, तुमचं मोमेंटम फायस वर, परत कशावर शिफ्ट होणार आहे, तो फायम वर. ठीक आहे, म्हणजे शेडेड आणि अनशेडेड ह्या पार्टवर तुमचं मोमेंटम कशाचं जे काय वर्किंग आहे किंवा रोटेटिंग आहे ते शिफ्ट होणार आहे असं इथं सांगितलं त्यांनी. त्यामुळे फक्त डिफिकल्ट असं होऊ देऊ नका, सिंपल आहे. फक्त आपल्याला काय करायचं, फ्लक्स प्रोड्यूस करायचं आणि त्या फ्लक्समुळे काय होणार आहे, दोघांच्या मध्ये टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. त्या टॉर्क थ्रू तुमची मोटर रन करायची, एवढंच आपल्याला करायचं. ऍट इन्स्टंट T3 करंट इज डिक्रीजिंग, तुमचा करंट काय व्हायला तर डिक्रीजिंग वाला आहे. द इंड्युस्ड करंट अँड फ्लक्स फायर्स ट्राय टू अपोज दिस डिक्रीज. तुमचं काय वाला आहे, इकडे मॅक्झिमम वाला आहे ना, जो काय करंट होता डिक्रीज वाला ह्याला तो काय करलाय, अपोज करलाय. अपोज करला म्हणजे काय वाला, इकडे तो मॅक्झिमम कंडिशनला चाललाय. ठीक आहे, प्रत्येक वेळेला मी डायग्राम काढून तुम्हाला दाखवतोय. इथं तो जरी झिरो झाला असला तरी इथं फायस मॅक्झिमम आहे, त्यामुळे अपोज करणार किंवा तो तुमचे मोटर रन व्हायला कारणीभूत ठरणार आहे त्या कंडिशनला. हेन्स देअर इज क्राउडिंग ऑफ फ्लक्स इन शेडेड पार्ट. तुमचं शेडेड पार्ट मध्ये काय असणार आहे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स. क्राउडेड म्हणजे काय, गर्दी फ्लक्सची किंवा मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लक्स असणार आहे. आणि रिझल्टंट फ्लक्स लाईज इन शेडेड पार्ट. आणि तुमची मोटर कशावरती, जे काही शेडेड पार्ट मधील फ्लक्स आहेत त्यावरती रोटेट होणार आहे. त्या कंडिशनला फ्लक्स तुमचे शेडेड पार्टचे जास्त असणार आहे. Thus it moves further. This action continues and the resultant field rotates from unshaded part to shaded part. म्हणजेच काय, इथले फ्लक्स आणि इथले फ्लक्स काय होणार आहेत, प्रत्येक वेळेला इंटरचेंज करत राहणार आहेत आणि तुमचा रिझल्टंट टॉर्क तुम्हाला मिळत राहणार आहे. Hence rotor also rotate in the same direction. The direction of rotation cannot be reversed unless position of shading ring is changed from the one part of the pole to another part of the pole. ह्या शेडेड पोल इंडक्शन मोटरचा डिसएडव्हान्टेज काय आहे किंवा डिफिकल्टी काय आहे, की तुम्हाला जर डायरेक्शन रिव्हर्स करता येत नाही. जर तुम्हाला डायरेक्शन रिव्हर्स करायचं असेल तर इथलं काय करायला पाहिजे, तुम्हाला शेडिंग काढायला पाहिजे आणि इथं ते प्लेस करायला पाहिजे, तर तुमचं डायरेक्शन चेंज होऊ शकतं. ठीक आहे. Such a motor develops low starting torque and it has low power factor. याचा स्टार्टिंग टॉर्क पण कमी आहे आणि पॉवर फॅक्टर पण कमी आहे. However, it is cheaper in cost and commonly used in practice. पण मोस्ट काय याचा ऍडव्हान्टेज, जी कॉस्ट कमी आहे, जी कॉस्ट काय कमी आहे, हा कमी खर्चिक तुमची मोटर आहे आणि कॉमनली आपण यूज करतोय. ठीक आहे. ऍडव्हान्टेज काय, सेम चीप आहे आणि सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. डिसएडव्हान्टेज काय, तुमचं लो स्टार्टिंग टॉर्क आहे आणि लो पॉवर फॅक्टर आहे. ऍप्लिकेशन कुठले कुठले बघा, टेबल फॅन असेल, ब्लोअर असेल, वॉशिंग मशीन असेल, रेफ्रिजरेटर असेल, त्या ठिकाणी तुमचा कुठला असतोय, शेडेड पोल इंडक्शन मोटर. ठीक आहे. त्यानंतर आहे युनिव्हर्सल मोटर्स. ठीक आहे, ही पण तुमची फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर जी आहे त्यामध्ये कन्सिडर होते. आता युनिव्हर्सल मोटर म्हणजे काय बघा, द मोटर कॅन ऑपरेट सॅटिस्फॅक्टरीली ऑन AC as well as DC supply is called as universal motor. जी मोटर तुमची AC वर पण चालते आणि DC सप्लायवर पण चालते. ठीक आहे, हा याचा सगळ्यात मोठा मेन ऍडव्हान्टेज आहे किंवा मेन पर्पज आहे असं म्हणू शकता तुम्ही. जर तुम्हाला कधी युनिव्हर्सल मोटर विचारला, हा क्वेश्चन 100% विचारतात युनिव्हर्सल मोटरचा. ठीक आहे, युनिव्हर्सल मोटरचं तुमचं ऑपरेशन किंवा ती कशावरती वर्क होते, तुमचं ऑपरेशन कशावरती होते किंवा ते वर्क कुठल्या सप्लायवर होते, तर ते AC वर पण होते आणि DC सप्लायवर पण होते.
हे तुम्हाला माहित पाहिजे. किंवा असं पण विचारू शकतात, अशी कुठली मोटर आहे जी AC वर पण चालते आणि DC वर पण चालते? ती फक्त एकच आहे, ती कुठली? युनिव्हर्सल. म्हणून नाव पण दिलंय बघा, युनिव्हर्सल. म्हणजेच काय? युनिक. जी मोटर म्हणतो ना आपण, युनिक मोटर किंवा युनिव्हर्सल मोटर. ठीक आहे. मेनली इट इज AC सिरीज मोटर. एक काय सिरीज मोटरची टाईप आहे. युनिव्हर्सल मोटर काय? एक सिरीज मोटरचा एक टाईप आहे आपल्याला. युनिव्हर्सल मोटर इज स्मॉल फ्रॅक्शनल HP मोटर. तुम्हाला म्हणतो ना आपण, हा काय तुमचा HP मोटर मध्ये कन्सिडर होतो. आता कुठले कुठले टाइप्स आहेत बघा युनिव्हर्सल मोटरचे. अनकम्पन्सेटेड टाइप युनिव्हर्सल मोटर अँड कम्पेन्सेटेड टाइप युनिव्हर्सल मोटर. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. आता यामध्ये वाइंडिंग कशी असते बघा. इन दिस मोटर 3 टाइप्स ऑफ वाइंडिंग आर युज्ड. नेमली आर्मेचर वाइंडिंग असणार आहे तुमच्या रोटर वरती, मेन फील्ड असणार आहे स्टेटर वरती, अँड कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग असणार आहे. ठीक आहे, हे एक्स्ट्रा ऍड झालं. जसं तुमचं कन्स्ट्रक्शन आहे सिरीज मोटरचं सेम असणार आहे, फक्त कॅपॅसिटर नाही आहे किंवा रेजिस्टन्स नाही आहे. कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन जसं होती त्या प्रकारे फक्त काय येतं, कॅपॅसिटिंग वाइंडिंग आहे. ठीक आहे. Out of which the compensating winding is used only for compensated universal motor. Compensating winding फक्त तुमच्या compensated मोटर मध्येच वापरतात, अनकॅपॅसिटेड मोटर मध्ये वापरत नाही. All the windings are connected in series. Series मोटर सारखे असते त्यामुळे ते सगळे series मध्ये असणार आहेत. Which each other, since this is basically a series motor. तुमची जशी AC series मोटर आहे ना, सेम तसं कन्स्ट्रक्शन असणार आहे. फक्त काय AC आणि DC दोन्हीवर चालू शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल शेडेड पोल आणि युनिव्हर्सल मोटर. कन्स्ट्रक्शन वाईज फक्त लक्षात ठेवा. युनिव्हर्सल मोटरचे जे काही टाइप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. जे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज सगळं त्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. फक्त हे लक्षात ठेवा, युनिव्हर्सल मोटर तुमची AC वर पण चालते आणि DC वरती पण चालते. ठीक आहे. थँक्यू.